गोलंदाजी आपण पाहतोय. टप्पा अचूक होता परंतु लेंथ आणि लाईन वरती भरकटले थोडं, कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर सुरुवात चांगली आहे. 4 षटकांचा सामना आहे. अंतरटनीर आणि त्याच्या विरोधात बोरिवली टीम, दोन्ही संघ एकाच ग्रामपंचायतीत, परंतु सध्या आता मला वाटतंय काही ग्रामपंचायतीचं वेगळे पण पाहायला मिळेल. इथे डॉट बॉल कमबॅक केला जात आहे. सुंदर गोलंदाजी पाहतोय आपण. वाईट बॉलने खरं म्हणायला गेलं तर प्रतिस्पर्धी संघाचं खातं उघडून दिलं होतं प्रणितने धावसंख्येचं. चांगला फटका आहे, अचूक टप्पा आणि अगदी पुढ्यात बॉल. समाचार घेतला, लॉंगांच्या डोक्यावरून येतोय यावेळी षटकार. एकीकडे गोलंदाजी पाहायला मिळते तर दुसरीकडे आपण पाहतोय बॅटिंग लाईन. अर्थातच षटकार आल्याच्या नंतर एक डॉट बॉलची पैकी गोलंदाज प्रणितच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चांगला फटका, यावेळी मात्र टो केलाय, परंतु यावेळी मात्र क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय, उचलणार फेक करणार तत्पूर्वी आलेल्या या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले, जाऊन पोहोचले 9 आकड्यावरती. सामना फार चुरशीचा आपण पाहतोय. अद्याप पर्यंत जर पाहायला गेलं तर मगाचा सामना या दोन्ही बॅटरने गाजवला होता. रडार मध्ये बॉल आलाय, अगदी आपण पाहतोय स्लॉट मधला बॉल प्लॉट मध्ये पाठवलाय. इथे षटकार येतोय, आणखी एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र आता 15 आकड्यावरती आपण पाहतोय. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपुष्टात येताना जरूर दिसेल. चांगला फटका, यावेळी मात्र आणखी एक दर्जेदार डीप एक्स्ट्रा रिजन. बॉल जाईल 4 धावांसाठी, चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि टोटल आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचले 19 आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिलं षटक अद्याप 19 धावांनी सजला गेला. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज अनिकेत यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय आणि अनिकेतच्या अनुषंगाने इथे सिंगल जरूर आले पहिल्या बॉलवरती.
चांगला फटका यावेळी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे बॉल जाईल 4 धाब्यांसाठी चौकार. कार्पेट पद्धतीने बॉलला ट्रॅव्हल केलं जातंय. या 4 धावांच्या मदतीने टोटल कशी पुढे सरकते 24 या आकड्यावरती या धावा होतोय. धुलेवाडी आणि पोशीर टीम चला आपण टॉस करण्यासाठी या. इथे दांडी गोल झाले. फर्निचर डिस्ट्रॉय झालंय. आपण पाहतो विकेट जाते. पहिला झटका लागलाय अंतरट नेट टीम करला. विकेटचं पतन जरूर पाहायला मिळालंय. पहिला झटका आपण पाहतो यावेळी किरण जाधवच्या स्वरूपात लागला गेलाय. अक्षय निवाटर आता मैदानात दाखल होत आहे. धावसंख्येचा विचार करायला गेला तर अद्यापपर्यंत एक चांगली धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे. 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ब्लॅक स्क्रीन समोर यष्टीरक्षकाच्या मागे जे खेळाडू बसले पाटील विनंती आपण तिपटायचंय. घे बाबा कॅमेराच घे तिकडे. विनंती आहे स्क्रीनच्या बाजूला बसलेले प्रेक्षक आपण तिथून उठायचंय. आणखी एक स्ट्रोक पाहायला मिळतोय परंतु इथे सेफ झोन मध्ये बॉल लँड झालाय. उचलेल फेक करेल तोपर्यंत सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने 31 धावा धावफलकावरती अद्याप लागल्या जात आहेत. पहिला षटक 19 धावा संख्येचा आला. त्यानंतर आलेला अनिकेतला षटकार चौकार. ही फार मोठी रणनीती पाहायला मिळाली. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर सेकंड स्पेल बोरेली टीम कडून पाहतोय मैदानात दाखल केलं जात आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. समोर आपण पाहतोय किरण करडे सुद्धा बॅटिंग लाईन वरती आहे. चांगले फिल्डिंग यावेळी मात्र हाताचा योग्य वापर आणि इथे काय घडलंय मैदानात सेफ मध्ये बॅटर जरूर पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळी मात्र दुसरी धाव कंप्लीट. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 33 या आकड्यावरती. अभि आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. अभि फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अद्याप जर पाहायला गेलं तर या बॉल वरती कोणती धाव नाहीये. आक्रमकता गोलंदाजीतली पाहतोय आपण. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. गावदेवी क्रिकेट संघ कोल्हारे आयोजित कर्जत टेनिस क्रिकेटचा हा थरार
दुसरी दिवसाची स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र क्रिकेटच्या मैदानात फुटबॉलचा वापर जरूर पाहायला मिळाला. एक चांगली फिल्डिंग विवेकच्या माध्यमातून पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होतील. टोटल मात्र जाऊन पोहोचले 35 या आकड्यावरती अद्यापपर्यंत. षटकाचा विचार करायला गेलं तर एक चांगली इकॉनॉमिकल बॉलिंग अटॅक सध्या मैदानात प्रस्थापित करणं गरजेचं आहे. इथे झेल जरूर आलाय परंतु पाहूयात अप्रतिम झेल टिपला जातोय. आणखी एक विकेट जाते. परतावं लागेल ते बॅटर अक्षयला. यावेळी काहीच योगदान नाही आलं परंतु अक्षय मात्र एक जमेची बाजू ठरत होता तो किरण करडेसाठी. परंतु अजूनही बॅटिंग लाईन मध्ये एक वेगळे पण पाहायला मिळत आहे. 2 षटकांमध्ये धुवाधार बॅटिंग पाहायला मिळाली. 31 धावा लागल्या होत्या परंतु यावेळी आपण पाहतोय तिसरं षटक अभिचं एक चांगल्या पद्धतीचं स्पेल मैदानात पाहायला मिळतंय. न्यू बॅटर मैदानात दाखल होईल दिनेश. दिनेश साठी पहिला बॉल अभिचा. पुन्हा एकदा आपण पाहतोय चौथा बॉल अभि वैयक्तिक घेऊन येतोय या स्पेल मधला. चांगला फटका यावेळी स्क्वेअर लेगला आणि इथे आणखी एक विकेट. जसे दिनेश मैदानात गेले फटका जोरदार खेचला परंतु स्क्वेअर लेगच्या खेळाडूने काम केलाय तमाम आणि इथे मात्र संपलाय दिनेश या बॅटरचा खेळ. जबरदस्त मोठी लढत सध्या पाहायला मिळते यावेळी आणि आता विकेट हायटिकच्या कग्गारवरती गोलंदाज अभि. मिलिंद आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानात दाखल होतील. मोठी लढाई सध्या मैदानात चालू आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ऑन हॅट्रिक बॉल. समोर आपण पाहतोय बॅटर मिलिंद. इथे विकेट हॅट्रिक जबरदस्त आपण पाहतोय. स्विचिंगचा फटका परफेक्ट होता परंतु उंची मात्र फार कमी तरतात आणि इथे 100 झेल विकेट हॅट्रिक नोंदवले अभिजितने. जबरदस्त मोठी गोलंदाजी सध्या मैदानात प्रस्थापित केली आहे. सामन्याला युटर्न दिला जातोय. अर्थातच आपण पाहतोय 2 षटकांमध्ये 31 धावा धावफलकावरती जरूर आल्या होत्या परंतु त्याच्यानंतर पहिल्या 2 बॉलवरती 2च धावा खर्च केल्या आणि नंतरच्या 3ही बॉलवरती बॅक टू बॅक 3 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्यात. परतीचा प्रवास आपण पाहतोय. अक्षय, दिनेश आणि मिलिंद या 3 विकेटला त्याने परतावलाय. जबरदस्त मोठी जमेची बाजू मैदानात आहे. लाजवाब झेल आपल्यातून केटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या प्रेक्षकांसाठी एक पर्वणी आहे परंतु अद्याप जबरदस्त या झेल मधली रील्स जरूर तुमच्या समेत पोहोचवली जाईल केटीसीच्या माध्यमातून. चांगला फटका यावेळी मात्र आणखी एक विकेट होती परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक मात्र चुकलाय. प्रयत्न चांगला आला परंतु मी तर म्हणेल 2 धावा संघासाठी जवळजवळ या ठिकाणी 4 धावा वाचवल्यात. इथे 2 धावा येतील. प्रयत्न चांगला होता. मी तर म्हणेल आवाक्याच्या बाहेरचा झेल होता. प्रयत्न केला गेला प्रयत्नांना यश आलं नाही परंतु इथे 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने 3 षटकांचा खेळ संपला आणि टोटल मात्र जाऊन पोहोचलोय 37 आकड्यावरती. शेवटचा षटक कोणाच्या हातात आहे ते पाहूयात आता. सदोतीस धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांच्या अंती 31 होत्या.
35 झाले ना मग. 33 धावा होत्या 2 षटकांच्या अंती. दोन षटकांच्या अंती 33 धावा धावफलकावरती होत्या. इथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचल्या 37 आकड्यावरती. सदोतीस धावा धावफलकावरती अद्याप लागल्या गेल्या. शेवटचं षटक आपण पाहतोय विवेक या गोलंदाजाच्या हातात आहे. समोर किरण करडे अजूनही मैदानात आहे, म्हणजे अजूनही आशा पल्लवीत आहेत मोठ्या धावसंख्येची. विवेकचा पहिला बॉल, पंचांचा नो बॉलचा इशारा. नेक्स्ट बॉल फ्री हिट. क्रीजच्या बाहेर गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली. धाव नाही घेतली. फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. चांगला फटका यावेळी फ्री हिटचा फायदा आणि बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. येते खणखणीत षटकार. षटकाराच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकले 44 आकड्यावरती. अद्यापर्यंत किरणला पाहिजे तितकी बॅटिंग वाटायला आली नव्हती. बॅटची कडा अफलातून, परंतु इथे मात्र झेल झालाय ड्रॉप. अप्रतिम मी तर म्हणेल मॅच चालू आहे. अगदी हा संघर्षमय सामना दोन्ही टीमच्या बाबतीत पाहायला मिळतोय. इथे धावा रोखण्याचं आव्हान आहे, परंतु त्याच पद्धतीच्या धावा सुद्धा कुठल्या जात आहेत. 44 धावसंख्या धावफलकावरती जरूर लागली आहे. फॉलो थ्रू मध्ये थोडीशी चुकी यावेळी पाहायला मिळाली. उचलून फेक करेल तोपर्यंत मात्र या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते, जाऊन पोहोचले 46 आकड्यावरती. 46 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणखी एक मोठा स्ट्रोक इथे सुद्धा आलाय षटकार. पोशीर आणि त्याच्या समवेत धुलेवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. पोशीर आणि धुलेवाडी. कसं काय लगेच झाला लगेच झाला हॅलो लगेच झाला. पोशीर आणि धुलेवाडी टॉस साठी या. चला बॉल पाठवा मैदानात. षटकार आला. षटकाराच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले आहे 52 आकड्यावरती. पुन्हा एकदा फुलर लेनचा वापर या ठिकाणी आपण पाहतोय. या ठिकाणी येतील 4 धावा. चौकाराच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकले 56 आकड्यावरती. इथे आला आणखी एक वाईट.
पॉइंटच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे 57 आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. आणखी एक चांगला फटका. यावेळी मात्र षटकार पाहायला मिळतो. षटकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकते जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत या ठिकाणी 63 आकड्यावरती विजयासाठी 18 बॉल 64 ची गरज आहे. धुलेवाडी आणि त्याच्या विरोधात पोशिरी टीम आपण टॉस साठी त्वरित या, अन्यथा आपला सामना 2 ओव्हरचा केलवण्यात येईल. धुलेवाडीचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय. पोशिरी टीम चला आपण या. चला दोन्ही टीम आपण स्पीड मध्ये घ्या सामना. आज एकतर अतिरिक्त सामना केला जाणार आहे. चला टॉस करून घ्या आपण. चौसष्ट धावसंख्येचं टार्गेट सध्या मैदानावरती आहे बोरिवली टीम साठी. सलामीची जोडी अभि आणि अनिकेत ही जोडी मैदानात आहे, तर किरण करडे गोलंदाजीला आहे.
जाऊयात मॅचकडे. अर्थातच किरणचा पहिला बॉल बॅट्समन समोर आपण पाहतोय अनिकेत. पहिल्याच बॉल वरती अनिकीच्या पारेचा अंत. जबरदस्त मोठा हादरा. दुकान खुली नहीं, कर्फ्यू लग गया. पहिला मोठा झटका लागलाय. बड़ी मछली जाल में फंस गई. दिलेवाडी टॉस जिंकलेत आणि स्वीकारले ते मात्र फिल्डिंग. हरेश न्यू बाटल आता मैदानात दाखल होतील. चांगला फटका यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तालेवरची कसरत सध्या मैदानात करावी लागते. अगदी नाचवलं जात आहे गोलंदाज किरण करडेच्या माध्यमातून. या ठिकाणी मात्र पहिल्या बॉलवरती विकेट आली. दुसरा बॉल सिंगल धावेचा फटका हरेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 64 धावसंख्येचं टार्गेट. भली मोठी धावसंख्या सध्या पटलावरती आहे, परंतु या पटलावरचा वजीर व्हायचा असेल तर मोठमोठे षटकार आता मैदानात आणावे लागतील. चांगला फटका यावेळी पुन्हा एकदा अभिजितच्या बॅट मधून येतोय. इथे येथील स्क्वेअर लेग रिजनच्या या 4 धावा. चार धाव्यांच्या मदतीने एक चांगली रणनीती मैदानात आखली गेली आहे. जरा स्पीडअप करा दोन्ही टीम, विनंती आपणास. कारण अद्यापपर्यंत तिसरा सामना चालू आहे, तो पण दुसऱ्या फेरीतला. इथे सुद्धा चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. उचलेल, फेक करेल तोपर्यंत सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचले 6 आकड्यावरती. अजून या षटकातील 2 बॉल शिल्लक आहेत. अलॉट द कार्पेट. अद्यापपर्यंत सिंगल ने काही होणार नाही आणि कार्पेट पद्धतीचे फटका आहे. आता मात्र बोरिवली टीम साठी निरर्थक ठरणार आहेत. यावेळी सातत्यपूर्ण सिंगल वरती कॉन्सन्ट्रेट. एक चौकार आला होता अभिच्या बॅट मधून, परंतु इथे मात्र पुन्हा अभि स्ट्राईक वरती आहेत. फार मोठा धावसंख्येचा डोंगर रचला गेला. बॅटिंग करताना आंतर टीमने मोठी धावसंख्या उभारली, परंतु इथे हवाई हल्ला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणतीही चुकी नाहीये, परतावं लागेल. यावेळी मात्र अभिरा सुद्धा. आणखी एक विकेट जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या मात्र 7 आकड्यावरती स्थिरावली आहे आणि 2 विकेटचे नुकसान मैदानात पाहायला मिळतंय. आता येणारे 12 बॉल आणि गरज असेल ती 57 धावसंख्येची. माफी असेल 18 बॉल आणि 57 ची गरज आहे. अक्षय यावेळी गोलंदाजीला आले. चांगली फिल्डिंग दिनेशच्या माध्यमातून मैदानात आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट होईल. हे षटक फार निर्णायक आहे. या षटकात जर धावा कुठल्या गेल्या तर बोरिवली संघाच्या अस्तित्वाची लढाई पाहायला मिळेल. अन्यथा एकीकडे हा सामना झुकलेला आपण अनुभवणार आहोत, परंतु इथे 17 बॉल 56 ची गरज आहे.
इथे सुद्धा सिंगल वरती कॉन्सन्ट्रेट केलं गेलंय. सातत्यपूर्ण मैदानात आपण पाहतोय या सिंगलने काही होणार नाहीये. मोठमोठे फटके सातत्यपूर्ण मैदानावरती आणावे लागतील. पाऊस मैदानावरती पडणं गरजेचं आहे. समोर आपण पाहतोय हरेशा बाटार आहे, त्याच्यात ती ताकद आहे, कुमारी आहे, परंतु इथे गोलंदाजा अक्षय चांगली गोलंदाजी करताना दिसून येतोय. हा नशिबाचा चौकार बाईच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. या 4 धाव्यांच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 13 आकड्यावरती. षटकाचा विचार करायला गेलं तर एक चांगली रणनीती आखण्याचा प्रयत्न आहे. आणखी एक चांगला फटका ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात होईल, उचलेल, फेक करेल, तोपर्यंत सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टोटल 14 वरती. अप्रतिम गोलंदाजी चालू आहे. मोठमोठे फटके येत नाही आहेत. एक चौकार आला तर अब्बीच्या बाट मधून स्क्वेअर लेगला, त्यानंतर बाईकचा एक चौकार लॉंग स्टॉप रिझन मध्ये अनुभवला, परंतु यावेळी त्या मोठ्या धावा येत नाही आहेत पटलावरती. इथे सुद्धा डॉट बॉलची सांगता आहे. या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत होती गोलंदाज अक्षय कडून. 2 षटकांचा खेळ संपला आणि टोटल मात्र 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात 2 षटकांच्या अंती. जाऊयात मॅच कडे. अर्थातच या ठिकाणी गोलंदाज जयदीप 12 बॉल 50 ची गरज. इथे मात्र डॉट येईल. बारा बॉल 50 ची गरज असताना पहिल्या बॉलवरती डॉटची सांगता केली आहे. पुलार लेंथ आणखी एक आपण पाहायला मिळतो. इथे बॉल जाईल तो मात्र 4 धावांसाठी चौकार. 18 धावा अद्याप धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल पाठवा मैदानात. जयदीप आपण पाहतोय यावेळी मात्र गोलंदाजी करतोय. चौकार जरूर आलाय. चला पोशीर आणि त्याच्या समवेत धुलेवाडी टीम आपण तयारीत राहा. धुलेवाडीने टॉस जिंकला आणि स्वीकारले फिल्डिंग. पुलरने आणि यावरती आलेला हा मोठा फटका देर आहे दुरुस्त, परंतु इथे षटकार जरूर आलाय. या षटकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकले आहे 24 आकड्यावरती. जयदीप नावाचा गोलंदाज आहे. सध्या सांघिक कोड्यातलं 3रं स्पेल तो हाताळतोय. चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. उंची दिली आहे. बॉलर दिशा देत असताना येतोय तो दणदणीत चौकार. या चौकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकले 28 या आकड्यावरती.
षटकाचा विचार करायला गेला तर आणखी 2 बॉल शिल्लक आहे त्या ठिकाणी. निर्णायक दोन्ही बॉल या सामन्यामध्ये जरूर पाहण्यात आहोत. आणखी एक चांगला स्ट्रोक यावेळी हरीशच्या बॅटमधून आलाय. कणकणीत नेतृत्वाचा हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकले 34 या आकड्यावरती धावा आहेत. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. धावा संख्येचं टार्गेट आहे ते मात्र 64. आता येणारे 7 बॉल आणि अजूनही 30 धावा संख्येची गरज आहे. सामना सुरुवातीपासून लेझी घेतला खरं म्हणायला गेलं तर. सामन्यात तितकी बेधकता मारकता जरूर होती परंतु 24 बॉल मध्ये 64 धावा संख्येचा पाठलाग काही म्हणायला गेलं तर एकतर्फी कठीण नव्हता. हा बॉल सुद्धा डॉट आलाय. आता समीकरण थोडस जड असेल कारण येणारे 6 बॉल आणि 30 धावा संख्येची गरज आहे. चौतीस धावा धावफलकावरती 6 बॉल 30 धावा संख्येची गरज. सिंगल जरूर होईल यावेळी. आता पाहूयात 5 बॉल 29 चा थरार. हरेशच्या बॅटमधून षटकार जर आले तर बोरिवली टीम इथे विजयी जरूर होईल. दिनेश आपण पाहतोय गोलंदाजीला आहेत. 5 बॉल आणि 29 ची आवश्यकता आहे म्हणजे 5ही बॉलवरती मोठे फटके. हा डॉट बॉल निर्णायक बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता सामन्यावरची जी पकड आहे ती मात्र मजबूत केली जाते हार्दिका 11 अंतर नीड टीम कडून. इथे मात्र फटका फसलाय. 1 मोर विकेट डाऊन. आतापर्यंत 3ऱ्या विकेटचं पतन. निर्णायक बॉल शिल्लक आहेत. औपचारिकता या सामन्याची आपण पाहतोय. इथे सुद्धा डॉट आलाय. शेवटचे 2 बॉल या सामन्यासाठी आहेत. जर्मन पोशीर आणि त्याच्या विरोधात धुलेवाडी टीम आपण विनंती आहे आपल्या निर्णयावरती आपण चला अंमलबजावणी करायची त्वरित. हा चांगला फटका आहे. उशिरा भूषणच्या बॅटमधून मोठा फटका आहे परंतु इथे परतावा लागेल भूषणला. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. इथे मात्र मॅच फिनिश.
किरण करडे ठरला मॅन ऑफ द मॅच.